श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गणेशाला वंदन, सरस्वती देवीला वंदन, माझ्या मात्यापित्यांचं स्मरण करते, गुरूंना वंदन आणि आपण सर्व श्रोते मंडळी, सर्व गीताप्रेमी सर्वांच्या हृदयस्थ भगवंताला नमस्कार करून मी आता बोलायला सुरुवात करते। गीतेचा अर्थ आपण बघतोय, गीतेचा चौथा अध्याय आपण बघतोय। ज्ञान कर्म संन्यास योग, म्हणजे कर्म तर करायचं आहे पण त्या कर्माला ज्ञानाचे डोळे पाहिजे असं आपण बघितलं आतापर्यंत। कर्म करायचंय त्याला ज्ञानाचे डोळे पाहिजे आणि परत ते कर्म कसं करायचंय, अनासक्तपणे करायचंय, कुठलीही आसक्ती न ठेवता कर्म करायचंय असं आपण आतापर्यंत बघितलं। आणि मग आपण 12 प्रकारचे यज्ञ पण भगवंतांनी आपल्याला सांगितले होते आणि ते सगळे द्रव्यमय यज्ञ बघता बघता त्याच्यामध्ये ज्ञानयज्ञ हा कसा सर्वश्रेष्ठ आहे त्या ज्ञानयज्ञाचं महत्त्व आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं। आणि तो ज्ञानयज्ञ करण्यासाठी अग्नी कुठला लागतो, आपले जे साधे यज्ञ जेव्हा आपल्याला करायचं असतात तेव्हा आपल्याला अग्नी लागतो कुठला तरी, त्याच्यामध्ये हवन करावं लागतं। तर इथे ज्ञानाग्नी, ज्ञानयज्ञ जेव्हा आपल्याला करायचा असतो तेव्हाच त्याच्यासाठी ज्ञानाग्नी लागतो आणि तो ज्ञानाग्नी एकदा प्रगट झाला की त्याच्यामध्ये आपल्या सर्व कर्मांचं भस्म होऊन जातं। हे आपण 37व्या श्लोकामध्ये पाहिलं होतं। यथै धांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा। आणि हा ज्ञानाग्नी कसा प्रगट होतो वगैरे ते आपण स्वप्न दृष्टांतावरील मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं की स्वप्न पडतं आपल्याला, हा सगळ्यांनाच आपल्याला अनुभव असतो। आणि मग स्वप्नातून जागं झाल्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला काही वेगळं काही करावं लागत नाही, फक्त जागृत व्हावं लागतं। आणि जागृत झालं की या सगळ्या स्वप्नातल्या गोष्टी कशा खोट्या होत्या ह्याचं आपल्याला आपोआप ज्ञान होतं। तसं आपण आता या ज्या संसारात जगत आहोत ते सगळं आपण एक प्रकारे स्वप्नच आहे आपलं, असं आपण मागच्या वेळेस सगळं बघितलं होतं की हे सगळं जीवन म्हणजे जणू काही आपलं एक स्वप्न आहे। आणि जेव्हा आपल्याला ज्ञान होईल तेव्हा आपोआप ह्या हे कसं मिथ्या आहे या स्वप्नातून आपली जागृती होईल आणि आपल्याला ते जे होईल त्याला ज्ञान असं म्हणायचं, त्याला आत्मज्ञान असं म्हणायचं। तर आता 38व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, ज्ञानाचंच महत्त्व सांगतात। नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विन्दति। की या लोकी ज्ञानासारखे पवित्र निस्संदेह काहीही नाही। नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते, म्हणजे या लोकामध्ये ज्ञानापेक्षा पवित्र असं दुसरं काहीच नाही, तर ज्ञानच सर्वश्रेष्ठ आहे। आणि ते ज्ञान पुष्कळ कालाने आपोआपच बुद्धिरूप योगद्वारा उत्तम प्रकारे आणि कोणाला मिळतं, शुद्ध अंतःकरण ज्याचं झालेलं आहे त्या पवित्र अशा पुरुषाला ते ज्ञान मिळतं। आणि ते ज्ञानासाठी कुठे धावाधाव करावी लागत नाही, तर ते आपोआपच आपल्या आत्म्यामध्ये प्रगट होतं असं त्यांनी सांगितलंय। फक्त त्याच्यासाठी सत्संग केला पाहिजे, ग्रंथ वाचले पाहिजे, गुरूंचा आपल्याला योग घडला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मात्र आवश्यकच आहेत। आणि निष्काम कर्म आपल्याकडून झालं पाहिजे, भक्ती झाली पाहिजे आणि वैराग्य निर्माण झालं पाहिजे, विवेक आला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये। आणि हे सगळं जेव्हा येतं, अशी एक परिपूर्ण अवस्था जेव्हा येते तेव्हा अंतःकरण आपोआपच शुद्ध होतं आणि ते शुद्ध अंतःकरण झाल्यानंतर त्या ज्ञानाचा आपल्याला लाभ होतो, ते ज्ञान आपल्याला प्राप्त होतं। म्हणून या श्लोकामध्ये भगवंतांनी आत्मज्ञानाची थोरवी सांगितलेली आहे। आणि ज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे तर आत्मज्ञान म्हणजे ज्ञान आहे। म्हणजे आपण साधी कुठली माहिती मिळाली तर आपण काय म्हणतो, मला त्या गोष्टीचं ज्ञान झालं, पण त्या ज्ञानाचं फार वेगळा अर्थ म्हणजे व्याख्या आहे इथे।
आपण 7व्या अध्यायामध्ये पाहूच ती की अज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय, ह्या सगळ्या व्याख्या आपण 7व्या अध्यायात बघणार आहोत. त्यामुळे इथे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की अविभक्तौ विभक्तेषु तज्ज्ञानम विद्धि सात्विकम. सात्विक ज्ञान हे खरं ज्ञान आहे. आणि सात्विक ज्ञान म्हणजे काय, 18व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे भगवंतानी की विभक्त जगातील एकत्व ज्याला समजते तेच खरे ज्ञान आहे. म्हणजे जग हे विभक्त आहे, अद्वैत आहे जगामध्ये, सगळं काही वेगळं वेगळं आहे जगामध्ये. पण त्या वेगवेगळ्या जगामध्ये आपल्याला एक धागा पकडायचा आहे की एक चैतन्य तत्व मात्र प्रत्येकामध्ये आहे. मग तो प्राणी असेल, ती वनस्पती असेल, तो दगड असेल, तो रस्ता असेल, तो डोंगर असेल आणि तो माणूस असेल, कोणीही असलं तरी सुद्धा प्रत्येकामध्ये ते चैतन्य तत्व आहे. आणि ते चैतन्य म्हणजेच आत्मा. आणि ते चैतन्याचं ज्ञान होणं, त्याची जाणीव होणं म्हणजेच आत्मज्ञान. फार सुंदर इथे सांगितलेलं आहे की मनुष्याला ज्ञा म्हणजे जाणणे. ज्ञान शब्द कशापासून झाला तर ज्ञा म्हणजे जाणणे. आणि या ज्ञा या धातूपासून हा शब्द झाला आहे. आणि ज्ञायते अनेन इति ज्ञानम, म्हणजे ज्याच्या योगाने जाणले जाते त्याला ज्ञान असं म्हणतात. अशी ही ज्ञान या शब्दाची व्याख्या केलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे मनुष्याला अनेक प्रकारचे अनुभव येत असतात आणि ज्ञान हा एक अनुभवच आहे. ज्ञान म्हणजे काही असं बहिर्मुखता किंवा बाहेरचं मी काही वाचलं आणि आता मी गीता वाचली आणि मला ज्ञान झालं, अजिबात नाही. तर ही फक्त मला माहिती झालेली आहे. आणि जेव्हा मला अनुभव येईल त्या गोष्टीचा, त्या गोष्टीची मला जाणीव होईल, दुसऱ्याच्या अंतःकरणातलं दुःख मला खरं वाटेल आणि त्याच्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी येईल, किंवा परमेश्वराची भक्ती करता करता माझ्या डोळ्यातून पाणी येईल, अंतःकरण माझं द्रवलं जाईल, अशा ज्या गोष्टी घडतील ना, अष्टसात्विक भाव जागृत होतील, ह्या अशा गोष्टी म्हणजे त्या ज्ञानाचा अनुभव होणं आहे, त्या ज्ञानाची जाणीव होणं आहे. म्हणजे ज्ञान हे शाश्वत असते त्यांनी सांगितलं आहे. तसं कर्म शाश्वत नसतं, कर्माचा लयच होतो. मग उपनिषदकार, गौडपाद, शंकराचार्य, आपले ज्ञानेश्वर माऊली हे सगळे जण काय म्हणतात की ज्ञान हे जाणीव रूप आहे आणि केवळ अनुभूतीचं ज्ञान म्हणजे खरं ज्ञान आहे. प्रत्येक ज्ञान व्यवहारामध्ये जे अज्ञान असते ते ज्ञान होते. म्हणजे जगामध्ये ज्ञान आहेच आहे, ते कुठून मिळवायचं नाही आहे. पण सगळं अज्ञानाचं आवरण आपल्यावर असल्यामुळे आपल्याला त्या ज्ञानाची अजून जाणीव झालेली नाही आहे. आणि सर्व ज्ञान व्यवहारांना व्यापून उरणारी ही जाणीव म्हणजेच ज्ञानाचे खरे स्वरूप होय. ज्ञान हे अर्थमय असते आणि शब्द हा अर्थवाहक असतो. शब्दामुळे आपण व्यक्त करू शकतो. मग शब्द हे ज्ञानाचे व्यक्त स्वरूप आहे. म्हणून शब्दाला शब्द ब्रह्म असं म्हटलं जातं. परब्रह्माचंच एक रूप म्हणजे शब्द आहे. म्हणून ते शब्द कसे वापरायचे, किती तोलून मापून आपण ते वापरले पाहिजे, कारण शब्द ब्रह्म आहे. शेवटी वेद, उपनिषदे, पुराणे, महाकाव्ये इत्यादी सर्व ग्रंथ म्हणजे हे ज्ञानाचे संग्रह आहेत. त्याच्यामध्ये सगळं ज्ञान भरलेलं आहे. खूप सुंदर सांगितलं आहे. उपनिषदामध्ये तर सांगतात की ज्ञानाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत, परा आणि अपरा. हे सुद्धा आपल्याला 7व्या अध्यायात येणार आहे. पराविद्या आणि अपराविद्या हे सगळं आपण 7व्या अध्यायात बघणार आहोत. की अपराविद्या म्हणजे काय की आपल्या भोवतालच्या सगळ्या वस्तू आणि कल्पना या संबंधीचे ज्ञान म्हणजे अपराविद्या. आणि पराविद्या म्हणजे काय, अध्यात्म, आत्मज्ञान, अधिक आत्मा. अध्यात्म म्हणजे काय, आत्म्याविषयीची माहिती, आत्म्याविषयीचं ज्ञान. माहिती शब्द नाही इथे, आत्म्याविषयीचं ज्ञान म्हणजे अध्यात्म आणि आत्मज्ञान म्हणजे आत्म्याविषयीचं ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. म्हणजे यालाच अध्यात्म असे नाव आहे. आणि आत्मज्ञान हे शाश्वत सत्य आहे. केवळ बुद्धीच्या योगाने आत्मज्ञान मिळवता येत नाही. आपल्याला असं वाटतं एखादा बुद्धिमान माणूस आहे आणि खूप हुशार आहे. बरेचसे सायंटिस्ट असतात, त्यांच्याकडे बुद्धी असते, त्यांना विज्ञानाचं ज्ञान असतं, पण प्रत्येकालाच आत्मज्ञान असेल असं नाही.
पण बहुतांशी लोकांना ते असतं. जे इतक्या वरच्या पातळीला पोचलेले असतात ना, ते जेव्हा शेवटचा शोध लावतात तेव्हा ते म्हणतात असं, त्यांना ती जाणीव झालेली असते की हे माझं कर्तृत्व नाही आहे. मी आतापर्यंत एवढे प्रयत्न केले, मग पहिल्या प्रयत्नातच मी यशस्वी का झालो नाही? मला त्याच्यासाठी दुसरा करावा लागला, तिसरा करावा लागला, आणि मग शेवटच्या प्रयत्नामध्ये मी यशस्वी झालो. म्हणजे हे काही माझं कर्तृत्व नाही आहे, तर जगामध्ये कुठली तरी एक सत्ता आहे आणि त्या सत्तेनी मला ती प्रेरणा दिलेली आहे आणि मी याच्यात यशस्वी झालेलो आहे. असं बरेच सायंटिस्ट, आपण जर चरित्र वाचले सगळ्यांचे, तर हे लोक आपल्याला सांगत असतात. आणि केवळ बुद्धीच्या योगाने आत्मज्ञान मिळवता येत नाही, प्रत्यक्ष अनुभवानेच शुद्ध आत्मज्ञान होते. हे आत्मज्ञान इंद्रियातीत असते, इंद्रियांच्या पलीकडचं आहे. की माझ्या हाताने खूप काम केलं म्हणून मला मिळेल, किंवा माझ्या डोळ्यांनी मला काही दिसलं म्हणून मला मिळेल, तर असं अजिबात नाही आहे. तर आणि बुद्धीच्याही पलीकडचं आहे. बुद्धी, मन, बुद्धी ह्याच्याही, अहंकार याच्याही पलीकडचा तो आत्मा आहे, ते आत्मज्ञान आहे. आणि ज्या दिव्य शक्तीच्या सहाय्याने आपल्याला आत्मज्ञान होते, ती इंद्रियजन्य पण नाही आणि बुद्धिजन्य पण नाही, अशी ती शक्ती आहे. ज्ञान नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. अतिशय पवित्र असं हे आत्मज्ञान आहे. जीवात्मा आणि परमात्मा हे बुद्धिगम्य नाहीत, हे अज्ञेय आहेत. आणि त्यांचे ज्ञान केवळ श्रद्धेनेच होते आणि अनुभवाने होते. दोन गोष्टी इथे महत्त्वाच्या आहेत, श्रद्धा आणि अनुभव. ईश्वराच्या परब्रह्म स्वरूपाची ओळख करून घेणे हेच अध्यात्मशास्त्राचे परमोच्च ध्येय आहे. आपल्याला गीता समजून घ्यायची आहे. कशासाठी घ्यायची आहे? तर मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला, हे शरीर वरवरचं म्हणजेच मी आहे का ह्याच्या पलीकडे काहीतरी आहे, ह्या सगळ्या, मला सुखदुःख कशामुळे होतं, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं. आणि ईश्वराच्या परब्रह्म स्वरूपाची ओळख, म्हणजे बघा इथे ईश्वर वेगळा सांगितला आहे आणि परब्रह्म स्वरूप वेगळं सांगितलेलं आहे. म्हणजे सगुण आणि निर्गुण. आपण जी सगुणाची उपासना करतो, राम, कृष्ण ह्या ज्या मूर्ती आहेत ह्यांची आपण उपासना करतो, विठ्ठल आहे, जो मूर्ती रूपामध्ये आपल्याला देव दिसतो त्याला सगुण परमेश्वर असं म्हणतात. आणि निर्गुण परमेश्वर म्हणजे संपूर्ण हे जगत, संपूर्ण हे जे विश्व ज्या शक्तीवर चालतं त्याला परब्रह्म स्वरूप असं म्हणतात. आणि हे अध्यात्मशास्त्राचे परमोच्च ध्येय आहे की हे मला जाणून घ्यायचं आहे. आता वसिष्ठांचा एक ग्रंथ आहे. वसिष्ठ ऋषी जे होते त्यांनी योग वासिष्ठ हा ग्रंथ लिहिला. अतिशय उच्च प्रतीचा हा ग्रंथ आहे. आणि या योग वासिष्ठामध्ये श्रीरामांना त्यांनी उपदेश केलेला आहे. वसिष्ठ मुनींनी भगवान श्रीरामांना उपदेश केलेला आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे त्यांना की ज्ञान हेच परमश्रेय आहे आणि मोक्ष देणारे आहे. त्या ज्ञानाने पुरुष कैवल्याच्या केवल भावाचा साक्षात अनुभव घेतो असं सांगितलेलं आहे. कारण रामायण वाचता वाचता असं आपल्या लक्षात येतं की जेव्हा श्रीरामांचं सगळं शिक्षण पूर्ण झालं आणि त्यांना अचानक वैराग्य यायला लागलं की मला काहीच नको. त्यांना त्या परब्रह्माचा अवतारच होते, ते सगुणात आलेले होते. परंतु मग त्यांनी प्रश्न त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न सुरू झाले. आणि मग त्यांनी ते प्रश्न विश्वामित्रांनी सांगितलं की तुझे गुरु हे वसिष्ठ आहेत, त्यांना तू विचार. कारण विश्वामित्रांनी त्यांना सगळे शस्त्रविद्या शिकवली होती जेव्हा वनामध्ये त्यांना नेलं होतं तेव्हा. आणि मग आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुझे गुरु हे वसिष्ठ आहेत, त्यांना तू विचार. आणि मग ह्यांच्या मनात आलेले अनेक प्रश्न त्यांनी वसिष्ठ ऋषींना विचारले. आणि तो ग्रंथ म्हणजे योग वासिष्ठ असा हा ग्रंथ आहे. मी पण काही तो अजून पाहिला नाही आहे, पण ऐकलेला आहे की खूप छान ग्रंथ आहे तो. तर त्या योग वासिष्ठामध्ये भगवान श्रीरामांना वसिष्ठांनी ज्ञान दिलेलं आहे. आणि त्यांना वैराग्य म्हणजे काय, विवेक म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. आणि प्रत्येकाचा अवतार या ठिकाणी आपलं कर्म करण्यासाठी, आपला स्वधर्म पाळण्यासाठी झालेला असतो. आणि मग त्यांना जाणीव करून दिलेली आहे की तुम्हाला काय करायचं आहे या जन्मामध्ये म्हणून.
त्यांना राक्षसांचा वध करायचा असतो आणि त्या रावणाने सगळ्या देवांना बंदी करून ठेवलेलं असतं. त्यांना सोडवायचं असतं, म्हणजे सगळ्या देवांना बंधमुक्त करायचं असतं आणि दुष्टांचा संहार करायचा असतो. हे त्यांच्या अवताराचं रहस्य होतं. ह्याची आठवण त्यांना श्रीरामांना वसिष्ठांनी करून दिलेली आहे. आणि ते सांगतात की हे महाबाहो, संसार पाशात अडकलेल्या चित्ताला, संसारातून तरुण जाण्याला ज्ञाना वाचून दुसरी गती नाही, असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे न हि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. आणि ज्ञान हेच अभ्युदय आणि निःश्रेयसाचे एकमात्र साधन आहे आणि समाजस्थू स्थितीचेही उत्तम साधन आहे. समाजाची घडी व्यवस्थित राहावी म्हणून समाजामध्ये अनेक वाईट लोक असतात, तसे चांगलेही लोक असतात. आणि हे जे चांगले लोक असतात ह्यांच्याच आधारावर समाज टिकलेला आहे, उत्तम आहे, सुस्थितीत आहे, कारण हे ज्ञान त्यांच्याकडे आहे. असं हे ब्रह्मात्म्यैक्य ज्ञान होऊन कर्माची ठाई विरक्त झाल्याखेरीज, खूप अवघड याच्यामध्ये वाक्य आहेत, पण आपल्याला सोपं सांगायचं म्हणजे की जे अनासक्त कर्म आतापर्यंत आपण जे शिकलो की कर्मामध्ये आसक्ती नको आणि परब्रह्मस्वरूपाचं ज्ञान घेतलं पाहिजे. आणि हा संसार जो आहे हा सगळा नामरूपात्मक आहे, म्हणजे प्रत्येकाला नाम आहे आणि प्रत्येकाला रूप आहे, पण ह्याच्याही पलीकडचा तो परमात्मा आहे आणि हे सगळं जाणून घ्यायचं आहे आणि ह्यालाच ज्ञान असं म्हणतात. मग म्हणून त्यांनी सांगितलंय की हे ज्ञान मिळवण्यासाठी म्हणून कर्माच्याच द्वारे जावं लागतं, कर्म भक्ती ह्याच्याचद्वारे जावं लागतं. म्हणजे कर्ममय यज्ञ कधीही सोडू नये. यज्ञ बघितले ना आपण, द्रव्यमय यज्ञ, तसाच कर्ममय यज्ञ हा कधी सोडू नये. आणि ज्ञानाने आणि वैराग्याने कर्मक्षय झाल्याखेरीज मोक्षप्राप्ती होत नाही. मग त्या कर्माचा आपोआपच क्षय होऊन जातो. ज्ञानाग्नी सर्व कर्म, आपण ते मागच्याच श्लोकामध्ये बघितलं की ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा, की एकदा ज्ञान मिळालं की सगळ्या कर्मांचं, आतापर्यंत केलेल्या सगळ्या पापांचं सुद्धा परिशीलन त्या ज्ञानाग्नीमध्ये होऊन जातं. म्हणजे आपण म्हणतो ना की एखादी अंधारी खोली होती, मागच्याच वेळेस हे उदाहरण पाहिलं होतं मला वाटतं, की अंधारी खोली आहे आणि 100 वर्ष झाले तिथे अंधारच आहे, पण तिथे जर एखादा प्रकाशाचा किरण पोचला तर तो प्रकाश, तिथे प्रकाश पाडायला 100 वर्ष लागत नाही. जरी 100 वर्ष तिथे अंधार असला तरी एका क्षणाच्याही अर्ध्या भागात तिथे प्रकाश पडतो. असा हा ज्ञानाचा प्रकाश असतो. आणि असं हे सगळं गीतेच्या उपदेशाचं सगळं सार ह्याच्यातच साठवलेलं आहे असं ते आपल्याला सांगतात. म्हणजे ज्ञानासारखे दुसरे पवित्र काहीच नाही या जगामध्ये. ते अतिशय पवित्र आहे आणि म्हणून कल्याणकारी पण आहे. आणि ते जे आत्मज्ञान आहे ते आत्मोन्नतीकडे नेणारे आहे. वेदांच्या शब्दापासून जे ज्ञान होते त्याला काय म्हणतात, म्हणजे वेदांचे शब्द आपण जर ऐकले तर आपल्याला जे ज्ञान होतं त्याला श्रुतप्रज्ञा असं म्हणतात. म्हणजे माझ्या कानांद्वारे मला जे झालं त्याला श्रुतप्रज्ञा असं म्हणतात. अनुमान प्रमाणाने जे ज्ञान होते त्याला अनुमान प्रज्ञा, अनुमानाने मी केलेलं आहे ते ज्ञान जे झालेलं आहे मला की परमेश्वर आहे असं अनुमान आहे माझं, त्याला अनुमान प्रज्ञा. आणि वस्तुमात्राचे ज्ञान कोणत्याही विपर्ययाचा संपर्क न येता पूर्णत्वाने आणि यथार्थत्वाने ग्रहण करणारी तिला म्हणतात ऋतंबरा प्रज्ञा. ऋतंबरा नाव आपल्याला माहिती आहे, म्हणजे काय, ऋत आणि सत्य अशा दोन, ऋतम वच्मी सत्यम वच्मी अवत्वम माम अवक्तारम आपण म्हणतो ना गणपती अथर्व शीर्षामध्ये, ते ऋत म्हणजे सत्य, सत्य म्हणजे परमात्मा. म्हणजे हे जे ऋतंबरा प्रज्ञा त्यालाच इथे ज्ञान म्हटलेलं आहे. म्हणजे एक श्रुतप्रज्ञा, एक अनुमान प्रज्ञा आणि तिसरी आहे ऋतंबरा प्रज्ञा, आणि त्यालाच पवित्र असं ज्ञान म्हटलेलं आहे. अशी ही आत्मज्ञानाची थोरवी भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला या श्लोकात सांगितली. आता हे ज्ञान प्राप्त करणाऱ्या पवित्र पुरुषाची लक्षणे आता आपल्याला ते पुढच्या श्लोकात सांगतात की ज्ञानप्राप्तीनंतरचे पारमार्थिक फळ भगवान आता पुढील श्लोकात आपल्याला सांगतात. श्रद्धावल्लभते ज्ञान, म्हणजे 39वा श्लोक आहे.
श्रद्धावल्लभते ज्ञानं तत्परं संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् अचिरेणाधिगच्छति। श्रद्धावल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः। श्रद्धावान जो असतो त्यालाच हे ज्ञान मिळतं। श्रद्धा फार महत्त्वाची आहे। आणि अजून काय गुण पाहिजे त्याच्याकडे? तत्पर म्हणजे तत्पर पाहिजे तो, आणि संयतेंद्रिया म्हणजे प्रत्येक इंद्रियावर त्याचा संयम पाहिजे। अशालाच हे ज्ञान मिळू शकतं। जितेंद्रिय, तत्पर आणि श्रद्धाळू अशा पुरुषाला असे ज्ञान प्राप्त होते। त्याला ते ज्ञान प्राप्त होताच त्या क्षणी भगवत प्राप्तिरूप परमशांतीला तो पोहोचतो। किती सुंदर सांगितलंय की ज्ञानाची उपासना करायची असते आणि ते ज्ञान श्रद्धावंतालाच प्राप्त होते। श्रद्धावल लभते ज्ञानम। श्रद्धा नसेल तर ज्ञान नाही। आणि माहिती आणि ज्ञान यात पूर्णतः फरक आहे, हे आपण मागच्या ह्याच्यामध्ये पाहिलं। माहिती वेगळी आणि ज्ञान वेगळं। आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक ग्रंथ वाचतो आणि जी माहिती मिळवतो त्याला माहिती असं म्हणतात। आणि आपल्याला जर सद्गुरू मिळाले आणि त्या सद्गुरूंना शरण गेल्यानंतर जे आपल्याला प्राप्त होतं त्यांच्याकडून, मग तो जो अनुभव येतो त्याला ज्ञान असं म्हटलेलं आहे। ते म्हणजे आत्मज्ञान। इहलोक साधा या कारणे जाणत्याची संगती धरणे, परलोक साधा या कारणे सद्गुरू पाहिजे श्रीराम। म्हणजे दासबोधामध्ये रामदास स्वामी म्हणतात की आपल्याला जर या लोकातलं ज्ञान हवं असेल तर एखादा जाणता असेल, म्हणजे एखादा माहितगार असेल, त्याला आपण विचारतो की हे काम कसं करू किंवा काय करू। आणि जर आपल्याला ज्ञान हवं असेल, परब्रह्माचं ज्ञान हवं असेल, तर त्याच्यासाठी मात्र आपल्याला सद्गुरू केले पाहिजे। म्हणून श्रद्धावल लभते ज्ञानम। मग शास्त्र प्रचिती आणि गुरु प्रचिती मानणारी ती श्रद्धा होय। श्रद्धेची काय व्याख्या बरं? सतधा असं म्हटलेलं आहे। सत म्हणजे परब्रह्म परमात्मा, आणि त्या सत्वर ज्याची श्रद्धा आहे, ठेवणे पुढे येईल मला वाटतं ते, तर सतावर अधिष्ठित झाली ती श्रद्धा होय। तर एकदा काय झालं म्हणे, रामकृष्ण परमहंस, आपल्याला माहिती आहे रामकृष्ण परमहंसांचे परमशिष्य होते विवेकानंद। आणि विवेकानंदांनी त्यांना अतिशय कसोटीवर घासून घेतलेलं होतं गुरूंना कारण विवेकानंद हे विज्ञाननिष्ठ होते आणि प्रत्येक गोष्ट त्यांचा अजिबात मूर्तीपूजेवर त्यांचा विश्वास नव्हता आधी विवेकानंदांचा, आणि पूर्णपणे ते निर्गुणाची भक्ती करणारे असे होते। परंतु रामकृष्ण परमहंसांचे ते शिष्य झाले, त्यांच्या संपर्कात आले आणि त्यांचं पूर्णपणे पालट झाला त्यांच्यामध्ये, आणि ते कालीमातेचे भक्त होते रामकृष्ण परमहंस। तसेच हे पण, यांना पण प्रत्यक्ष कालीमाता मग दिसायला लागली, म्हणजे सगुणावर त्यांचा विश्वास बसला, त्यांची श्रद्धा बसली। पण एवढं सगळं असूनही जेव्हा रामकृष्ण परमहंस हे महानिर्वाणाचा क्षण त्यांचा आला, ते अतिशय विकलांग झाले आणि प्रारब्धाच्या योगाने आता त्यांचा अंतिम क्षण जवळ आला रामकृष्णांचा, आणि त्यांना कॅन्सर झालेला होता म्हणे, घशाचा कॅन्सर। म्हणजे कितीही मोठा संत झाला आणि कितीही महाकाली माता त्यांना दिसत होती, तिच्याशी ते बोलत होते, तरी सुद्धा त्यांना आपल्या शरीराचं जे प्रारब्ध होतं ते मात्र भोगावंच लागलं। ते त्यांचं कशानेही कमी झालं नाही। आणि त्यांना अनेक जण म्हणायचे की का बरं तुम्हाला एवढा त्रास होतोय, तुम्ही त्या काली मातेला सांगा ना। तर ते म्हणायचे नाही, एवढ्याशा साध्या क्षुल्लक गोष्टीसाठी मी माझ्या काली मातेला कशाला त्रास देऊ, आणि नंतर परत मी येणारच आहे, ते प्रारब्ध भोगायला मला परत पुढच्या जन्मी यावंच लागणार, त्याच्यापेक्षा याच जन्मी भोगून संपवतो, अशी दृष्टी असते संतांची। आणि त्यांनी इतकं म्हणजे विवेकानंद इतके वर्ष त्यांच्या सहवासात राहिले, तरी कसं असतं बघा आपलं मन, की विवेकानंदांच्या मनामध्ये असं आलं की शेवटी ते अतिशय विकलांग झालेले होते रामकृष्ण परमहंस। तेव्हा विवेकानंदांनी मनामध्ये असा विचार केला स्वतःच्या की आता अशा अवस्थेमध्ये माझे गुरु असं म्हणू शकतील का की मीच राम आहे, मीच कृष्ण आहे, असे या विकलांग अवस्थेत ते म्हणू शकतील का? असा क्षणभर त्यांच्या मनात विचार आला आणि रामकृष्ण परमहंस बोलायला लागले।
ते म्हणाले, अरे नरेंद्रा, काय म्हणतोस तू? अजून तुझ्या मनात शंका आहे का? जो राम तोच कृष्ण, आणि तोच माझ्यामध्ये या देहात रामकृष्ण आहे. जो राम तोच कृष्ण आणि तोच या देहात रामकृष्ण म्हणून आहे, आणि केवळ तत्वरूपाने नाही तर प्रत्यक्ष आहे. म्हणजे केवढं सामर्थ्य की यांनी फक्त मनात विचार केला होता, यांच्या मनात संशय आला आणि तेवढ्यात ते बोलले. आणि मग नरेंद्रांनी त्यांच्या पायावर लोटांगण घातलेलं आहे, त्यावेळेस शरण गेलेले आहेत त्यांना विवेकानंद. ह्याला म्हणायचं श्रद्धा. म्हणजे अशी ती श्रद्धा मग त्यांची बळकट झाली की अरे खरंच आपले सद्गुरूंना आत्मज्ञान मिळालेलं आहे, ते त्या उंचीवर पोचलेले आहेत, आणि म्हणूनच त्यांना माझ्या मनात जे आलं ते त्यांना कळलं आणि त्यांचा त्यांनी उलगडा केलेला आहे. म्हणजे श्रद्धा म्हणजे काय की शास्त्र आणि आचार्य यांनी उपदेशिलेल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे संतांनी जे सांगितलेलं आहे ते खरंच आहे. मला अनुभव नाही आहे त्याचा, पण जरी मला अनुभव नसला तरी सुद्धा त्यांनी सांगितलं ते असंच आहे, असा जो त्या गोष्टीविषयीचा विश्वास आहे त्याला श्रद्धा असे नाव आहे. म्हणजे बरेच जण म्हणतात की हे ते काय सांगितलं ज्ञानेश्वर माऊलींनी ते काय खरं आहे का, आणि काय तुकाराम महाराज म्हणतात ते काय खरं आहे का. पण श्रद्धा म्हणजे काय, त्या श्रद्धेची व्याख्याच त्यांनी अशी केली आहे की जे संतांनी सांगितलंय, जे शास्त्रांनी सांगितलंय, जे आचार्यांनी सांगितलंय ते सगळं मला अनुभव नसला तरी सुद्धा खरं आहे, असं जो मानतो तो श्रद्धावान असतो. श्रद्धावान लभते ज्ञानम, आणि अशालाच ज्ञान मिळू शकतं. म्हणजे श्रद्धा हा शब्द धा म्हणजे ठेवणे, श्रद्धा धा म्हणजे ठेवणे, आणि या धातूच्या मागे श्रत लावून झाला. म्हणजे श्रत सत्यम तत्सत्यम अस्याम धीयते सा श्रद्धा. म्हणजे श्रत म्हणजे सत्य आणि धा म्हणजे ठेवणे, म्हणजे जिच्यामध्ये सत्य ठेवलेले आहे. सत्य म्हणजे परमात्मा. इथे सत्य म्हणजे मी जे खरं बोलते खोटं बोलते तो सत्य नाही, ते सत्य सापेक्ष असतं. सत्य म्हणजे परमात्मा. सत्यम शिवम सुंदरम असं ज्याचं रूप आहे तो परमात्मा. सत्यम ज्ञान अनंतम नित्यम असं आहे तो. सत्यम ज्ञान अनंतम नित्यम असं त्याचं रूप आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे ती जी श्रद्धा आहे जिच्यामध्ये सत्य ठेवलेलं आहे तिला श्रद्धा असं म्हणतात. असं दुर्गाचार्यांनी श्रद्धा या शब्दाची व्युत्पत्ती सांगितलेली आहे. आणि धर्म अर्थ काम मोक्ष यांच्या ठिकाणी ढळ न पावता हे असेच आहे अशी जी बुद्धी उत्पन्न होते तिची अधिदेवता म्हणजे श्रद्धा आहे. हे तंतोतंत असंच असलं पाहिजे. संतांनी जे सांगितलेले आहे अगदी एका शब्दाचा सुद्धा तिथे फेरफार करता कामा नये. ती एक गोष्ट आहे ना अशी की एक काय नाव होतं त्यांचं, खूप कृष्णाचे भक्त होते ते आणि खूप गरीब होते आणि ते रोज गीता म्हणायचे, रोज गीता म्हणायचे. आणि ते एक श्लोक त्या गीतेमध्ये आहे, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. असा श्लोक आहे. आपल्याला 9व्या अध्यायात येईल तो. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. योगक्षेमं वहाम्यहम. तर जो अनन्य भक्त असतो भगवंताचा, जो अनन्य भक्त असतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो असं भगवंतांनी सांगितलं त्या गीतेमध्ये. त्या म्हणजे ह्या गीतेमध्ये आपण जिचा अभ्यास करतोय. आणि ते जे होते काय त्यांचं नाव मला आठवत नाही आता, की त्यांना अशी मनामध्ये शंका आली. अतिशय गरीब होते आणि पत्नीने सांगितलं की आज घरामध्ये काहीच नाही आहे तर तुम्ही जरा भिक्षा मागून आणा, म्हणजे आपण करू काहीतरी, मी तुम्हाला जेवायला वाढते. आणि हे बाहेर पडले आणि त्यांना भिक्षा मिळाली नाही काहीतरी. आणि त्यांना असं वाटलं की ते जी गीता वाचत होते तेव्हाच ते 9वा अध्याय वाचत होते. 9व्या अध्यायामध्ये अनन्याश्चिंतयन्तो माम आलं. तर मग त्यांच्या मनामध्ये आलं की मी एवढा अनन्य भक्त आहे भगवंताचा आणि भगवंत काय म्हणतो योगक्षेमं वहाम्यहम, हा काय माझा योगक्षेम वाहतोय. आणि इथे वहाम्यहम हा शब्द का आला,
असं पण त्यांना योगक्षेम करतो एक वेळा असं म्हणावं असं त्यांना काहीतरी वाटलं. आणि त्यांनी काय केलं, लाल रेघे, लाल पेन असेल त्यांच्याकडे, लाल पेन्सिल असेल, त्याच्याने त्यांनी त्या अंडरलाईन केली त्या श्लोकाखाली, वहाम्यहम योगक्षेम वहाम्यहम, त्याच्याखाली लाल रेघ ओढली त्यांनी. आणि मग त्यांनी त्यांची गीता म्हटली, सगळं काय त्यांचं जे होतं नित्यनैमित्तिक कर्म ते सगळं त्यांनी केलं. आणि मग नंतर ते भिक्षा काही त्यांना मिळाली नाही त्या दिवशी, आणि मग ते घरी आले. घरी आले तर इकडे पत्नी च्या बाबतीत काय घडलं की एक जण आला म्हणे माणूस, आणि तो त्याच्या पाठीवर पोते असे वाहून आणले त्यांनी आणि वाहून आणले ते पोते पाठीवर. आणि त्या म्हणाला त्यांच्या पत्नीला की अहो माई हे घ्या तुम्ही. तर ती म्हणाली की अहो काय हे कोणी पाठवलं तुम्हाला हे. तर म्हणे त्यांनीच मला इकडे पाठवलेलं आहे म्हणे, आणि हे तुम्ही माझ्याकडनं उतरवून घ्या म्हणे. आणि मग काय गहू असेल, ज्वारी असेल, काय असेल त्याचे पोते त्यांनी ते उतरवून घेतले. आणि मग तर त्या 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 माणसाला बोलता येत नव्हतं काहीतरी, तो असं तोत्र तोत्र बोलत होता. तर ती म्हणाली की काय झालं तुम्हाला, तुम्हाला पाणी देते वगैरे असं. तर म्हणे काही नाही, माझी जीभ कापली गेली आहे म्हणे, असं तो म्हणाला. आणि हे असं असं तोत्र तोत्र तो बोलला की असं असं मला काहीतरी झालं आहे आणि हे तुम्ही उतरवून घ्या. आणि ते सगळं त्या माईनी उतरवून घेतलं आणि त्यांच्या पत्नीने, आणि स्वयंपाक वगैरे केला. आणि मग हे आले नंतर घरी, आणि आल्यानंतर बघतात तर सुग्रास अन्नाचा वास येतोय. आणि ते म्हणाले की मी तर काही भिक्षा आणलेली नाही आहे, आणि हिने कुठून शिजवलं हे. आणि मग तिने सगळी सांगितलं की अहो तुम्हीच कोणाला तरी पाठवलं होतं ना, आणि की काय म्हणे तो मुलगा बिचारा, त्याच्या जीभ कापली गेली होती, त्याला जिभेला दुखापत झाली होती काहीतरी, आणि तुम्ही त्याच्याबरोबर हे सगळं पाठवलं असं तो म्हणाला. आणि त्या क्षणी यांच्या डोक्यामध्ये एकदम विचार चमकून गेला की आज जी भगवंताची वाणी आहे ना, ही जी वाङ्मयीन देवता म्हणतो याला आपण, म्हणून म्हणतात गीतेला कधी असं असं करू नये, किंवा असं लोक अशी थुंकी लावतात, पान उलटतात, असंही कधी करू नये. तर ही गीता म्हणजे प्रत्यक्ष भगवंताची मूर्ती आहे, वाङ्मयीन मूर्ती आहे. वाणीने बोललाय भगवंत ते सगळं, त्यामुळे तो प्रत्यक्ष भगवान आहे अशी श्रद्धा पाहिजे. आणि अशी श्रद्धा त्यांची होती. आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की अरे मी जी ती लाल रेघ ओढली ना, ती भगवंताच्या जीभ कापली जणू काय मी, त्याच्या जिभेला दुखापत केली. आणि इतकं घळा पाणी त्यांच्या अश्रुपात त्यांना व्हायला लागला, अतिशय वाईट वाटलं. आणि त्याच ठिकाणी त्यांनी भगवंताला साष्टांग नमस्कार घातला, आणि भगवंता मी तुला, माझ्यामुळे खूप कष्ट झाले रे, तुला मला माफ कर, असं म्हणून त्यांनी त्यांची माफी मागितलेली आहे. म्हणजे श्रद्धेसाठी हे आपण बघितलं. आणि वहाम्यहम म्हणजे मी कशासाठी हे सांगितलं की संत किंवा शास्त्र याच्यामध्ये असलेला एक शब्दसुद्धा कसा खोटा नाही आहे ह्याची प्रचिती त्यांना आली. आणि त्याच्यावरून आपल्याला हे समजायला पाहिजे की त्यांनी वहाम्यहम शब्द वापरलाय भगवंतानी तिथे, म्हणजे तिथे योगक्षेमम कराम्यहम किंवा काय अजून दुसरा शब्द नाही वापरला. वहाम्यहम हा वहात आणलं यांनी ते धान्य आपल्या पाठीवर, म्हणजे वहाम्यहम असाच शब्द कसा योग्य आहे हे त्या गुरूंना त्या ठिकाणी कळलं. आणि त्यांना इतकं वाईट वाटलं की मी माझ्या भगवंताला किती त्रास दिला आणि मी त्याच्यावर संशय घेतला. म्हणून याच अध्यायात येणारे संशयात्मा विनश्यती, की ज्याला संशय येतो त्याचा पूर्णपणे विनाश होतो. तर अशी ही श्रद्धा आहे, अशी. आणि या श्रद्धेला परमार्थामध्ये अतिशय